21 जून आंतरराष्ट्रीय योग डे. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व बाल विकास व बाल संस्कार मंदिर पलूस तसेच इंग्लिश मीडियम विभाग पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथं आपल्या प्रशालेच्या भव्य प्रांगणामध्ये योग दिन साजरा करीत आहोत. या निमित्तानं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यामध्ये आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र पाटील भाऊ, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील तथा बाई, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय A.S. सावंत सर, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.S. सावंत सर, लकी विद्या मंदिराच्या उपमुख्याध्यापिका A. कुलकर्णी मॅडम, सुपरवायझर R.P. कदम सर, सुपरवायझर U.V. पाटील मॅडम, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूसचे प्राध्यापक डॉक्टर P.M. पाटील सर, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. मी आपल्या प्रशालेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच क्रीडा शिक्षक J.V. पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. S.R. कुंभार सर आणि J.V. पाटील सर यांनी या सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र पाटील भाऊ, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील तथा माई, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.S. सावंत सर, लकी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य A.S. सावंत सर, सुपरवायझर R.P. कदम सर, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षिका U.V. पाटील मॅडम, प्राध्यापक P.M. पाटील सर, इंग्लिश मीडियम विभागाच्या मुख्याध्यापिका या सर्व मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत क्रीडा शिक्षक J.V. पाटील सर यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर मी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र पाटील भाऊ यांना विनंती करतो, त्यांनी आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक योग शिक्षक P.M. चव्हाण सर यांना बुके देऊन त्यांचा सत्कार करावा. P.M. चव्हाण सरांनी सत्कार स्वीकारावा. P.M. चव्हाण सर हे आज योग शिक्षक आहेत. पलूस आणि परिसरात सर्वांनाच ते योगाचं शिक्षण देतात. आज आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील भाऊ यांच्या हस्ते बुके देऊन P.M. चव्हाण सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. सर्व मान्यवरांना धन्यवाद. सर्वांनी आसनच व्हावं ही विनंती. यानंतर मी पुढील सूत्र P.M. चव्हाण सर यांच्याकडे सोपवतो. बाल विकास व बाल संस्कार मंदिराच्या मुख्याध्यापिका P.A. जाधव मॅडम यांना नम्र विनंती आहे, आपण स्टेजवरती यावं. बाल विकास व बाल संस्कार विभागाच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी स्टेजवरती यावं ही विनंती. यानंतर मी पुढील सूत्र योग शिक्षक P.M. चव्हाण सर यांच्याकडे सोपवतोय. पण त्यापूर्वी मुलांना P.M. चव्हाण सर आपल्याच MCVC विभागाकडे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. चव्हाण सर. इंग्लिश मीडियम विभागाच्या प्राचार्या विजयमाला पाटील मॅडम यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. हर दिन जहां पे होता है जुलूस, हर दिन जहां पे होता है जुलूस, वह है पलूस, वह है पलूस शिक्षण प्रसारक मंडल पलूस. पुण्य, पावन,
पवित्र ये संस्थान, जहाँ पे ये हजारों की तादाद में इकट्ठा हुए ये सभी बच्चे। मित्रों, आज अंतर्राष्ट्रीय योग दिन है। इस योग दिवस पर आप सभी को मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं। जिनके पुण्य पावन प्रयास से ए पलुस शिक्षण प्रसारक मंडल केजी से पीजी तक का एक सफर अच्छी तरह से बना चुका है। इसके प्रणेता और हम सबके मार्गदर्शक परम पूज्य आदरणीय वंदनीय श्रद्धेय कैलाशवासी स्वर्गीय एसके काका जी, इनका हम नाम लेने से हमारे भीतर वो शक्ति प्राप्त होती है। इसलिए हम सब के भीतर वही शक्ति है, उनका साहस है और शौर्य भी है। आज के कार्यक्रम के प्रमुख अतिथि पलुस शिक्षण प्रसारक मंडल के ऑनरेबल चेयरपर्सन भाऊ साहेब, वाइस प्रेसिडेंट ऑनरेबल माई जी, ऑनरेबल लवेबल सेक्रेटरी अन्ना जी, ऑल डिग्निटरीज, हम सब के आशा स्थान हमारे लकी विद्या मंदिर और जूनियर कॉलेज के होनहार प्रिंसिपल ऑनरेबल सावंत सर, उप मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका जयमाला पाटील टीचर, बाल विकास मंदिरच्या तर माझ्या पाठीमागं आपण सर्वांनी ती प्रार्थना म्हणायची आहे। हा प्रार्थनेचा अभ्यास आपण करतोय, पूर्ण क्षमतेनं त्यामध्ये समाहित होऊन करायचं करून शरीरामध्ये श्वास घेऊया आणि 3 ओंकार करूया। जिंकुनिया जगभरी शिवबाराचं नाव गाजली। माझा राजा हे माझा शिवबार, हे माझा राजा हे माझा शिवबार। माझा राजा आमचं रगाते देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे। देवा या तुझात देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानलं रगात। देवा आमचा रगाते देवा
देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा ह्या जुझात देवा लढू जो माते भंडारा ह्यो थाळी मागू आनंद रंगात हेच मागणं राज तुम्हाला जीवन तुमच्या पायी वाहतो जी तुमचा मंदी तुमच्या संगती मर्दमा बळा लढतो जी राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजती राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजती निगत वारगात कान भाळा भरी शिवबाराचा टंक वाजती राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजती निगत वारगात कान भाळा भरी शिवबाराचं नाव गाजती राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजती राजल जिंकून या जगभरी शिवबाराचं नाव गाजती निगत वारगात कान भाळा भरी शिवबाराचं टंक वाजती
शरीरामध्ये आदिनाथ भगवान शंकर म्हणतात 3.5 लाख नसनाड्या आहेत आणि ह्या ज्या नसनाड्या आहेत या नसनाड्या जेव्हा शुद्ध होतात तेव्हा शरीरात कोणताही रोग राहत नाही आणि त्या सर्व नसनाड्या आपल्या मानेतून प्रवाहित होतात. यासाठी मानेचा एक अभ्यास करूया. ताट उभं राहायचं सर्वांनी. शरीरामध्ये श्वास घेत घेत मान वर घ्यायचे आहे. चला श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सावकाश खाली. आणखी एकदा हा अभ्यास करूया. श्वास घेत घेत मान सावकाश वर घेऊया आणि श्वास सोडत सावकाश खाली. जसं मान वर खाली घेतो तशीच मान उजवीकडे आता घ्यायची आहे. चला श्वास घेत घेत मान उजवीकडे घेऊया. सावकाश उजवीकडे, फक्त मान उजवीकडे करायची आहे, पूर्ण उजवीकडे. आणि श्वास सोडत समोर यायचं आहे. पुन्हा डावीकडं श्वास घेत घेत सावकाश डावीकडे व्हायचं आहे. पुन्हा उजवीकडे व्हायचं आहे. आणखी एक अभ्यास हाच करूया. सावकाश उजवीकडे येऊया आणि सावकाश पुन्हा डावीकडं आणि श्वास सोडत समोर. आता नेक रोटेशन करायचं आहे. मानेला गोल फिरवायचं आहे आपल्याला. जसं क्लॉकवाईज घड्याळाचे काटे फिरतात त्याप्रमाणे आपण आपल्या मानेला रोटेशन द्यायचं आहे. चला श्वास एकदा घ्या आणि श्वास सोडत मान सावकाश खाली आणि क्लॉकवाईज सावकाश क्लॉकवाईज मान फिरवायची आहे, पूर्ण गोलाकार. खांद्याच्या रेषेच्या वर श्वास आत असावा आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा मान सावकाश खाली घेत राहायचं. अँटी क्लॉकवाईज अशीच ही मान उलट्या दिशेने फिरवायची आहे. रिलॅक्स. दोन्ही हात कमरेच्या लगत आहेत आणि दोन्ही हात आता सावकाश कमरेवरती ठेवायचे आहेत. दोन्ही हात कमरेवर ठेवूया आणि श्वास घेत घेत आपल्या गुडघ्यांसाठी अभ्यास करूया. श्वास घेत घेत खाली येऊया खाली, अजून खाली येऊया, अजून थोडं आणि अजून थोडं आणि इथंच थांबायचं. असायचं नाही. करायचं सर्वांनी असं थांबायचं आहे. कुणाला तर वाटेल आपण कमरेवरती बसलोय, दुसरं काही करायचं नाही, फक्त असं थांबायचं आहे. आणि नेमकं प्रेशर कुठे येते ते लक्षात घ्यायचं आहे. आपल्या गुडघ्यांवर सावकाश आहे. आपल्या शरीरामध्ये आदिनाथ भगवान शंकर म्हणतात. अजून एकदा हा अभ्यास करूया. चला श्वास घेत घेत सावकाश खाली यायचं आहे. या खाली आणि असं थांबायचं आहे, थोडस थांबायचं आहे आणि सावकाश पुन्हा वर यायचं आहे. दोन्ही पायात अंतर घेऊया. दोन्ही पायात अंतर. आणि शोल्डर साठी अनेकदा आपण अभ्यास करताना, काम करताना, खेळताना शोल्डर दुखू शकते आणि अशा ज्या फ्रोझन शोल्डरच्या समस्या आहेत त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. काय करायचं आहे? चला दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर घ्यायचंय आणि सावकाश एका बाजूला रोटेट करायचंय, लेफ्ट साइड. पुन्हा श्वास सोडत समोर यायचंय, दुसऱ्या बाजूला आणि सावकाश समोर यायचंय. आता यामध्ये एक बदलाव करायचा आपल्याला. ही मुवमेंट थोडीशी फास्ट करायची आहे आणि फास्ट करताना जसं अनेकांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग असतात तसेच आवाज करायचा नाही कोणी आणि मनात देखील अनेक प्रकारचे विकार असतात. अशा सर्व रोगांना, विकारांना आपण बाहेर फेकायचं आहे. यासाठी कोणी बोलायचं नाही. विद्यार्थी बोलणार नाहीत आणि डोन कडे बघायचं नाही कोणी. जसं एखाद्याला हिणवताना आपण जसा शब्द वापरतो
त्या पद्धतीनं मुखातून शरीरातून सगळ्या प्रकारच्या वेदना, दुःख, सर्व व्याधी आणि जे वाईट विचार आहेत मनातील ते फेकून द्यायचे आहेत. हेयम दुःख मनागतम, असं जे दुःख आहे ते बाहेर फेकायचं आहे आपल्याला. आणि त्यासाठी एका मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि तो मंत्र आहे हे. कसं करायचंय बघा. हे. दुसऱ्या बाजूला हे. हे. फास्ट दोनदा करायचा. हे. 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 स्टॉप. हा बस बस स्टॉप. बस करायला बस बस पुरे झाला आता. शरीरातील सगळे दोष आपण बाहेर फेकलेले आहेत आणि आता आपण स्थिर झालेलो आहोत आपल्या आसनांच्या अभ्यासासाठी. चला आसनांचा अभ्यास एक एक आपण करूया. जी आसनं आपल्या शरीरामध्ये. चला श्वास घेत घेत सावकाश पायाच्या बोटांवरती यायचं आहे, चमट्यावरती व्हायचंय आणि हात उलटे करत करत हात आकाशाच्या दिशेने करायचे आहे. दोन्ही हात इंटरलॉक केलेले स्थिर आणि कान दंडाला चिकटलेले. ठीक आहे. सावकाश पुन्हा खाली या. पुन्हा एकदा अभ्यास करूया. डावा पाय स्थिर ठेवूया. डावा पाय स्थिर, उजवा पाय असा गुडघ्यामध्ये दुमडायचा आणि जांघेच्या जवळ ठेवायचा. स्थिर करा पाय. पाय स्थिर करायचा आणि दोन्ही हात साईडला घ्या. बॅलन्स करा. स्वतःला बॅलन्स करा. आयुष्याचा बॅलन्स आपल्याला करायचा आहे. यासाठी आसनांचा खूप अभ्यास महत्वाचा आहे. आणि हे दोन्ही हात सावकाश वर घ्या. दोन्ही हात पुन्हा कानाला चिकटलेले. दोन्ही हात एकमेकांना वरती कोणतर खेचते अशा पद्धतीने स्थिर राहायचं आहे. वृक्षासन. खूप छान प्रयत्न आहेत आपले. भगवंताला आपण प्रणाम करतो. आपण खुश आहोत, आनंदी आहोत. राईट. सावकाश दुसऱ्या साईडला अभ्यास करूया. वृक्षासन. चला दोन्ही साईडला हात वर घेऊया. दोन्ही हात वर कानाला चिकटलेले. स्थिर राहूया. आणि सावकाश हात खाली घेऊया. वृक्षासन. संपूर्ण शरीराचा हा बॅलन्स होत आहे. पुढे पाठीमागे विद्यार्थी आवाज करायला नको. थोडं समोर सरांच्याकडे लक्ष द्यायचं. सावकाश कमरेपासून वरचा भाग पाठीमागे रोटेट करूया. रिलॅक्स. प्रयत्न करायला सर्वांनी जेवढं जमेल तेवढं सावकाश करायचं. रिलॅक्स. यानंतर पुढच्या एका आसनाचा अभ्यास करण्यासाठी दोन्ही हात साईडला घ्या. दोन्ही हात साईडला घ्या. सर्वांना लक्षात येते. सर्वांची चेहरे थोडे समोर. दोन्ही हात समोर घ्या आता. आणि शरीरामध्ये श्वास घेत घेत दोन्ही हात ओढवायचे आहेत आणि श्वास सोडून थोडं खाली आपण येणार आहोत. ठीक आहे. आणि दोन्ही हात जमिनीला टेकवा किंवा पाठीमागून डोक्याचा हात पकडायचा. ठीक आहे. पाठ हस्तासन. हा अभ्यास आपल्याला करायचा. एकमेकांना चिकटवा आणि दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडायचा. पायाच्या बोटांना पकडा आणि जवळ घ्या. शरीराला जवळ घ्या. हे भद्रासन. कोणतं आसन आहे? भद्रासन. चौथ्या प्रकारातील भद्रासन. म्हणजे शुभ. आपल्या देहासाठी हे आसन महत्वाचं आहे. रिलॅक्स. दोन्ही
घ्यायचा, पाठीमध्ये घ्यायचा, पुन्हा उजवा पाय पाठीमध्ये घ्यायचा. दोन्ही पाय पाठीमागे एकमेकांना अंगठी चिकटलेले आणि टाचाबाहेर दोन्ही टाचांच्या मध्ये आपण बसेल. हे वज्रासन आहे. कोणतं आसन? दोन्ही हात गुडघ्यावर, हात असे उलटे ठेवायचे. ही दोन मुद्रा. जी हाताने उलटे असते, दोन मुद्रा असते, हात असे उलटे करायचे, गुडघ्यावर ठेवायचे. अन्नाचे सर्व पचन होतं, पोटातील कृमी निघून जातात, शरीर स्वस्थ मजबूत बनतं. यासाठी हा अभ्यास महत्वाचा आहे. हे कोणतं आसन आहे? वज्रासन. आता या वज्रासनानंतर एका आसनाचा अभ्यास करायचा. टेकवलं का? आणि सावकाश दोन्ही हात असे समोर घ्यायचे. चला, सावकाश हात पुढे ढकलत न्यायचे आणि कोपऱ्यापर्यंत हात जमिनीवर टेकवायचे आहे. डोकं जमिनीवर टेकवायचं आहे आणि दोन्ही गुडघ्यांच्या मधून अंगठ्याला पाहायचं आहे. शशकासन. सावकाश श्वास घेतले, पुन्हा हात जवळ घ्यायचे आणि गुडघ्यावरती आणायचे आहे, ताट बसायचं आहे. हे शशकासन. सावकाश एक एक पाय आता समोर घ्या, एक एक पाय समोर. पाठीमागे. ठीक आहे. आणि काय करायचं आहे? आपला जो दुसरा हात आहे तो क्रॉस करून ट्विस्ट पद्धतीचं हे एक आसन करतोय आपण. गुडघ्यांना पकडण्याचा अभ्यास करायचा आहे आणि पाठीमागे आपण बघायचं आहे. हे वज्रासन. बघा पोझिशन कशी आहे. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर घ्या, दोन्ही पाय समोर. आणि पुन्हा एकदा सावकाश आणि गुडघ्यावरती असं उभं राहायचं आहे. सर्वांनी गुडघ्यावरती उभं राहायचं. दोन्ही हात समोर घ्या आणि असे हात समोर बांधायचे आहेत. आणि असे हे बांधलेले हात असेच ठेवायचे आहेत आणि कमरेपासून पाठीमागं आपल्याला बेंडिंग करायचं आहे. शरीर बॅकवर्डला बेंड व्हायचं आहे. यासाठी श्वास घेत घेत जेवढे जमेल तेवढे करायचं आहे. ठीक आहे. और वज्रासन हा अभ्यास आपण करूया. चला, सर्वांनी कृती करायची आहे. पाठीमागे सर्वांनी कृती करा. समोर बघायचं आहे. रिलॅक्स. सावकाश खाली यायचं आणि एक एक पाय समोर घ्यायचा. आणि सावकाश आता पोटावरती व्हायचं आहे. सर्वांनी पोटावरती व्हायचंय. पोटावरती व्हायचंय. सावकाश पोटावरती या. पोटावरती व्हा सर्वांनी. सर्वांनी आपल्या पोटावरती यायचं. पोटावरती व्हा. आवाज येतो.
लक्ष समोर पाहिजे, डोकं इकडे समोर करायचं. चला, हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि दोन्ही हात छातीच्या साईडला, दोन्ही हात छातीच्या साईडला ठेवा, दोन्ही हात छातीच्या साईडला. तर हात जमिनीला टेकलेले असतील आणि दोन्ही पाय जमिनीला स्थिर, बिलकुल स्थिर. फक्त शरीरामध्ये श्वास घेत घेत हातावरती प्रेशर देत छाती डोकं वर उचलायचं आहे आणि जितकं शक्य असेल तेवढं मान पाठीमागे करायचे आहे. जितकं शक्य आहे तेवढंच थांबायचं आणि पुन्हा श्वास सोडत याच अवस्थेत यायचं आहे. भुजंगासन, कोब्रा पोज. चला, श्वास घेत घेत सावकाश. अजून एकदा हा अभ्यास करायचा आहे. भुजंगासन. चला, हातावरती भार देत देत छाती डोकं वरती घ्यायचं आहे. श्वास घेत घेत वर या. खूप छान पद्धतीने आपण करतो ही कोब्रा पोज. जसा नागाचा फणा असतोय तसं फणा काढायचा आहे, पण कुणाला बसायचं नाही, फुसफुस करायचं नाही. चला, श्वास थोडं सावकाश खाली या. छान करतायत, खूप छान आपले प्रयत्न आहेत. अतिशय चांगला आपला अभ्यास होतोय. दोन्ही हात खाली घ्या, मांडी खाली, दोन्ही हात घ्या, दोन्ही हात मांडी खाली घ्यायचे आणि केसेस काय आपल्याला वर घ्यायचं आहे. जिल्ह्यामध्ये न दुमडता न वाचवता स्ट्रेट 30 अंशापर्यंत एकच पाय वर घ्यायचं आहे. तुला सुरुवातीला उजव्या पायावर घेऊया. श्वास घेत घेत उजव्या पायावर स्ट्रेट. दुसऱ्या बाजूला अभ्यास करूया. शलभासन. श्वास घेत घेत डाव्या पायावर घ्या. 30 अंशापर्यंत, 30 अंशापर्यंत, जास्त नाही, 30 अंशापर्यंत घ्यायचं. स्ट्रेट ठेवायचं. खूप छान आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे. रिलॅक्स. आता दोन्ही पाय अटे टाइमवरती घ्यायचे. चला, दोन्ही पाय अटे टाइमवर घेऊया. पूर्ण शलभासन, पूर्ण शलभासन बॅलन्स करायचं. चालते का पेन? काय करतात मुलं? पेटी छान करतात. लंबा बॅलन्स करायचा. रिलॅक्स. सावकाश हात अलग करा आणि समोर घ्या. हात पुढे घ्या. डाव्या हातावरती उजवा हात ठेवा आणि त्यावरती डावा हात टिकवायचा आहे. डावा हात खाली, त्यावरती उजवा हात आणि उजव्या हातावरती डावा कान. दोन्ही पायात थोडं अंतर आणि संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेलं. पाय जमिनीला टेकलेले. हे मकरासन आहे. मकरासन आसन केल्यानंतर मध्यंतरात जेव्हा विश्रांती घ्यायची असते हा अभ्यास महत्वाचा आहे. पूर्ण रिलॅक्स करतो. सावकाश. आता हनुवटीवर घ्या आणि पाठीवरती व्हायचं. पाठीवरती व्हा. पाठीवरती व्हायचं आणि पाठीवरती फक्त 3 अभ्यास आहे. 3 अभ्यास आपल्याला करायचं. पाठीवरती व्हायचं सर्वांनी. वेळ करू नका.
गुन्ह्यामध्ये गुंडाचे निकमाच्या जवळ ठेवायचे आणि एक अभ्यासातून करायचा पवन मुक्तासन त्या संस्कृतीचा सर्व काही शरीरातून निघून जाणार आहे. यासाठी हा एक अभ्यास. दोन्ही हात वर घ्या, दोन्ही हात लाट करा आणि गुडघ्यांच्या खाली पकडायचं आहे आणि गुडघे सावकाश छातीकडे आणायचे आहे आणि नंतर मान वर घेऊन दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये आणायचे. चला, पवन मुक्तासन. पवन मुक्तासन हा अभ्यास. सावकाश हा अभ्यास शिल्पामध्ये कसं आहे ते आपण पाहायचं आहे. सावकाश हात सोडायचे आहे आणि दोन्ही पाय खाली घ्या, दोन्ही पाय मध्ये अंतर घ्या आणि शवासन करायचं आहे. शेवटचं आसन शवासन. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हात कमरेपासून 5 ते 6 इंचावर, मुखबंद डोळेबंद. सर्व आसनं झाल्यानंतर दुसऱ्यांमध्ये हा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. केलेल्या प्रत्येक आसनांचा शरीरामध्ये होणारा बदल हा जाणून घेण्यासाठी हा अभ्यास आहे. शरीराला पूर्ण रिलॅक्स करायचं आहे, शांत राहायचं. काही क्षण असे थोडे थांबलो की आपोआप संपूर्ण शरीर रिलॅक्स होतं. आपलं संपूर्ण शरीर हलकं झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे असा अनुभव घे. दोन्ही हात वर घ्या आणि दोन्ही हात एकमेकांना थोडेसे असे रगडायचे आहेत, घासायचे आहेत आणि चेहऱ्यावरून हात फिरवायचे आहेत. पुन्हा एकदा हात दोन्ही वर घ्या, दोन्ही हात एकमेकांना घासायचे, चेहऱ्यावरती हात ठेवायचा, आतल्या आत सावकाश पापण्यांची ओघडझाप करायची, डोळे उघडत हात खाली घ्यायचे आणि सावकाश डाव्या पिशवीवरती राहायचं आणि उठून बसायचं. चला उठून बसूया. छान, सर्वांनी अगदी व्यवस्थित कृती केलेली आहे. बसर आले, उभा राहिले, बसर आले, उभा राहिले, खाली बसायचं. मध्ये सर्वांनी बसूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी आणि ज्यांना जमत नाही त्यांनी सुखासनामध्ये बसायचं आहे आणि प्राणायाम करायचे आहे. प्राणायाम आपल्या आंतरिक घटकांना स्वस्थता आणि मजबूती देतात. प्राण संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होतो आणि संपूर्ण शरीर स्वस्थ होतं. यासाठी प्राणायाम. सुरुवातीला पहिला अभ्यास आहे कपालभाती प्राणायाम. आपल्या पोटाला एका सेकंदाला एक झटका द्यायचा आहे आणि श्वास फक्त बाहेर ढकलायचा आहे. एवढंच आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. चला ताट बसूया. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, दोन्ही हात गुडघ्यावर आणि आवाज फक्त आपल्या श्वासाचा येईल. मुख बंद आणि एका सेकंदाला एक झटका आपल्या पोटाला द्यायचा आहे आणि हा अभ्यास करायचा आहे. ताट बसूया आणि या अभ्यासामध्ये पूर्ण समाहित होऊया. एका सेकंदाला एक झटका आपल्या पोटाला देत राहायचा आहे. चला स्टॉप. थोडं थांबायचंय. कपालभाती प्राणायाम पूर्ण क्षमतेनं एकेका अभ्यासामध्ये स्वतःला स्थित करायचं आहे. फक्त आपल्या श्वासाचा आवाज येईल. आपल्या मुखावरती कोणाचा कोणताही आवाज होणार नाही, तरी त्याचा फायदा होणार आहे. अनेकांना खाल्लेलं पचन होत नाही, गॅस, ऍसिडिटी, कब्ज व्हायला लागतात आणि संपूर्ण शरीर बर्बाद व्हायला लागतं. यासाठी हा एक अभ्यास आहे महत्वाचा.
कपालभाती प्राणायाम. एका सेकंदाला एक एक झटका देऊया. सर्वांनी करायचा आहे. एक अभ्यास फक्त 10 स्ट्रोक देऊया आणि थोडं थांबायचं आहे. चला स्टार्ट करूया. स्टॉप. हा कपालभाती प्राणायाम. यातून शरीरातील ही जी ऊर्जाचे तत्व आहेत, टॉक्सिन्स आहेत, ती सर्व शरीरातून बाहेर पडतात. शरीर स्वस्थ होतं, शुद्ध होतं. म्हणून हा अभ्यास खूप महत्वाचा आहे. या अभ्यासानंतर पुढचा एक अभ्यास करूया. नाडी शोधन प्राणायाम. सर्वांनी लक्ष द्यायचं. पुढे आपला उजवा हात समोर घ्या. उजवा हात आपल्या समोर वर नाही घ्यायचा, समोर. ओके. आणि अंगठाचा आणि शेवटच्या 2 बोटांचा वापर करायचा आहे. अंगठा उजव्या नाकपुडीसाठी वापरायचा आहे आणि शेवटची 2 बोटं डाव्या नाकपुडीसाठी. आणि मधली 2 बोट आहेत ती खाली घ्यायची आणि हात आता समोर घ्यायचा. ठीक आहे. डाव्या नाकपुडी श्वास घ्यायचा, पुन्हा उजवीला सोडायचा, पुन्हा उजव्या बाजूला घ्यायचा, डाव्या बाजूला सोडायचा. असा हा उलट हा अभ्यास करूया. नाडी शोधन प्राणायाम. चला सावकाश श्वास घेऊया. डाव्या नाकपुडीनं उजव्या नाकपुडी सोडूया. पुन्हा उजव्या बाजूला घ्यायचं आणि डाव्या बाजूला सोडायचा. सर्वांनी करत राहूया. Inhale from the left nostril and exhale through the right one. Then inhale through the right one and exhale through the left one. हा अभ्यास सतत चालू ठेवायचा. नाडी शोधन प्राणायाम सर्वांनी करायचा. चला थोडस हात खाली घ्या. आणि हे टेक्निक आपल्या सर्वांना लक्षात आलेलं आहे. नाडी शोधन प्राणायाम यातून आपलं संपूर्ण शुद्धीकरण होणार आहे, आपल्या शरीराचं आणि मनाचं देखील. म्हणून हा अभ्यास समजून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे. चला हाच अभ्यास आपण 5 टाइम्स करूया. 5 टाइम्स हा अभ्यास करूया. सर्वांनी उजवा हात समोर घ्या. ओनली 5 टाइम्स. चला आपलं आपण ते टेक्निक लक्षात घेतलेलं आहे आणि हा अभ्यास करूया. नाडी शोधन प्राणायाम स्टार्ट करूया. बसल्यानंतर औषधासाठी वाटतं बाहेर लागतं तेव्हा हा अभ्यास महत्वाचा आहे. तजा ही तो निजे
सर्वांनी लक्षात ठेवूया, आपला कॉन्फिडन्स, आपली मेमोरी आणि आपली आयक्यू लेवल अतिशय चांगली होण्यासाठी एक अभ्यास महत्वाचा आहे. तो अभ्यास आपण करूया. तो अभ्यास लक्षात घ्या, सर्वांना समजून घ्यायचा आहे. टेक्निक हे काय आहे आणि त्या पद्धतीने पुन्हा आपण सर्वांनी हा अभ्यास करायचा. ताट बसूया, हरिओम. ताट बसायचं सर्वांनी आणि फक्त बघायचं अगोदर आणि पुन्हा आपण सर्वांनी करायचं आहे. सर्वात महत्वाचा हा एक अभ्यास आहे आपला आणि त्या अभ्यासाकडे आपण लक्ष देऊया. भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम आपल्या संपूर्ण शरीरामध्ये कंपन निर्माण होतात आणि आपलं मस्तिष्क स्थिर राहतं, आपली हायपोथॅलमस सिस्टम चांगली राहते. यासाठी सर्वांनी करूया. पहिलं बोट कपाळावरती ठेवूया, राहिलेले 3 बोटे डोळ्यावरती अलगदपणे, कान अंगठ्यानं बंद करूया. दोन्ही हाताने हा अभ्यास करूया आणि जसे ओंकार करतो तसे मुख बंद करून ओंकार करूया. तर सर्वांनी वरती करायचं, 3 वेळेला ओंकार करूया. चला सर्वांनी करूया. दोन्ही हात खाली घेऊया, मुख बंद, डोळे बंद. आणि सर्वात शेवटच्या अभ्यासाकडे आपण जातोय. कुणाचाही आवाज आता बिलकुल नाही. सर्वांनी मुख बंद ठेवूया आणि डोळे बंद करूया. शेवटच्या अभ्यासाकडे आपण जातोय आणि फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष देऊया आणि काही क्षण ध्यान करूया. सहज श्वास येतोय आणि सहज जातोय, अशी ही सहजता आपल्यामध्ये प्राप्त करूया. शरीर आणि मन शांत ठेवूया. फक्त श्वासावर लक्ष देऊया. येणारा श्वास आणि जाणारा श्वास.
हरिओम तत्सत. काही क्षण थांबूया. ओके, रिलॅक्स. असं थोडं केव्हाही आपण ध्यान करू शकतो श्वासावरती. मित्रांनो, आपला सर्वांचा प्रत्येक क्षण आनंदात जावो, प्रत्येक दिवस आनंदात जावो, आपल्या सर्वांची प्रज्ञा वृद्धिंगत व्हावी, आपल्या स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, स्कूल कॉलेज, आपल्या सर्व शिक्षकांचं नाव चांगलं व्हावं यासाठी आपण प्रयत्न करूया. फक्त या आंतरराष्ट्रीय योगा फॉर ह्युमॅनिटी ती आपण सार्थक करूया. या आपल्या सर्वांना सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.